आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 14 डिसेंबर 2023. नोव्हेंबर संपला, डिसेंबर सुरू झाला. डिसेंबरचा दुसरा गुरुवार, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आज पहिला गुरुवार. मंदिर कसं झळाळतंय. स्वामींचं तेजस्वी रूप. शेजारी अण्णा हसतमुखाने बघतात. सर्वत्र दिव्यांचा झगमगाट. अतिशय विलोभनीय दृश्य. आणि त्यामध्ये आपलं व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ, सर्व सदस्यांनी, सर्व स्वामी अधिकाऱ्यांनी, स्वामी सेवेतील मोठे मोठे अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी इथं बसलेत, व्यासपीठावर बसले. मला फार आनंद होतो. सद्गुरू दादा महाराज, सौ ताई मौली खास आजच्या कार्यक्रमासाठी, आजचा कार्यक्रम म्हणजे आजचा सोहळा जो आहे दीपोत्सव आणि अन्नकोट, त्यासाठी खास कोकणातून अण्णांच्या बरोबरीने कार्य केलेले आबासाहेब मोरजकर, त्याचबरोबर नगरकर काका आणि स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी रानडे साहेब, त्याचबरोबर आपले मंदिराचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे, या सगळ्या मंडळींना व्यासपीठावर बघितल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण परिसर हा पूर्ण खचाखच भरलेला आहे स्वामी भक्तांनी. आज औपचारिक पद्धतीने काम होईना, आबांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा प्रारंभ करावा. श्री स्वामी समर्थ. मी आबांना इथे आमंत्रित करतो. श्री स्वामी समर्थ. आदरणीय आबासाहेब मोरजकर आज आता दीप प्रज्वलन करून प्रारंभ करतात या सोहळ्यास. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वामी समर्थ महाराज की जय. आता सद्गुरू दादा महाराज एकेकांची नावं इथं घेतील. त्यांनी कृपया आपण इथं यावं व्यासपीठावर आणि दीप प्रज्वलन करावं. श्री स्वामी समर्थ. रानडे साहेब, रानडे साहेबांना मी इथं आमंत्रित करतो. आपण कृपया इथं दीप प्रज्वलन करावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका, त्यांना मी इथे आमंत्रित करतो. नगरकर काका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी हा जो संपूर्ण आपला सोहळा इथं संपन्न होतोय त्याच्यावर ज्यांचं, मला असं म्हणायचं आहे की इथं ज्यांचं अधिराज्य आहे, अधिराज्य हा शब्द कमी पडतो मला, ब्रह्मांड नायक जे आहेत आणि ब्रह्मांड नायकांचे जे अंश आहेत श्री श्री सद्गुरू दादा महाराज, त्यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं घ्यावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मार्गशीर्ष हा महिना जो आपण म्हणतो तो श्री महाविष्णूंचा आहे. भगवान विष्णूंचा हा महिना आहे. भगवान विष्णूंचा महिना जरी असला तरी गुरुवारी आपण कोणाची पूजा करतो? गुरुवारी आपण जी मार्गशीर्षातल्या गुरुवारची आपण महालक्ष्मीची पूजा करतो. महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी, आपल्याला ऐश्वर्य, स्थैर्य जे जे आपल्या मनात आहे ते ते मिळावं म्हणून आपण महालक्ष्मींची पूजा करतो. आणि या ठिकाणी महालक्ष्मी ज्या आहेत ताई माऊली, त्यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं.
स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या स्वामी परिवारामधल्या एक खास स्वामी भक्तांना मी इथे बोलवतो. गेले अनेक महिने एका दुर्धर आजाराशी झुंज देत आज यशस्वीपणे मंदिरामध्ये पुनरागमन केलेल्या सौ चारुताई भोज एकदा खूप जोरदार टाळ्या त्यांचं पुनरागमनाचं खूप स्वागत करू. त्यांचं असं जोरदार टाळ्या होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं अधिकृत केंद्र पंढरपूरला सुरू आलं, त्याच्यानंतर शिवापूरला सुरू आलं. तर शिवापूरचे पुरंदरे परिवार मी त्यांना इथे आमंत्रित करतो. अमोल पुरंदरे, कांचनताई, मोहनराव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या खडकी शाखेच्या त्या पण कांचनताई, खडकी शाखा प्रमुख, खडकी शाखा प्रमुख आदरणीय कांचनताई हरिहर, कृपया आपण व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ह्या सोहळ्याकरता सगळ्यांनीच कष्ट घेतलेले आहेत. सगळ्यांच्या वतीने म्हणजे समजा एक महिला आपल्या ज्या सेवेकरी त्यांच्या वतीने एक महिला सेवेकरी आणि पुरुष सेवेकऱ्यांच्या वतीने एक पुरुष सेवेकरी, ज्या कोणाचं असेल नाव, पण बाकीच्यांनी कोणी असं काही मनात आणू नका की मला का नाही बोलवलं, ह्यालाच का, असं न करता आपण जोरदार स्वागत करू महिलांच्या वतीने सौ वैशालीताई नाडगौडा. इकडे माझ्याकडे नीट धर. आणि पुरुष सेवेकरी म्हणून श्री अनंतराव जोशी. हा संपूर्ण जवळ 10-12 दिवसाचा हा सोहळा आपण एक दिवसाचा म्हणतो, पण त्याच्या मागचे कष्ट ह्या सगळ्या सेवेकरांचे असतात. फक्त एक प्रतिकात्मक म्हणून आपण पुरुष आणि महिला असं त्यांना बोलवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तसंच आपल्याकडं धनकडून या खास कार्यक्रम करता आलेल्या ज्येष्ठ कीर्तनकार श्रीमती पत्कीताई. पत्कीताईंचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढची सूत्र परत हलवेळ साहेबांच्याकडे देतो. श्री स्वामी समर्थ. दीप प्रज्वलनाचा हा औपचारिक सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते शुभहस्ते संपन्न झालेला इथे. आता जे बाकीचे मंदिरातले जे दिवे आहेत जे प्रज्वलित करायचे आहेत ते आपल्या सेवकांनी, सर्व सेवेकरांनी करायला काय हरकत नाही. पण तत्पूर्वी आपला जो कार्यक्रमाला जो चालू आहे त्यात कुठेही बाधा येता कामा नये. आपल्याला दीप प्रज्वलनासाठी वेळ दिला जाईल. दीप प्रज्वलन झाल्यानंतर म्हणजे ही एक जी सेवा झाली, त्याच्यानंतर सगळ्यात चांगली सेवा जी असते तर त्याला म्हणतो आपण गायन सेवा. आणि आजच्या गायन सेवेसाठी इथं आपल्या महालक्ष्मीताई सौ ताई माऊली यांना इथं मी आमंत्रित करतो. ताई माऊलींनी इथं कृपया गायन सेवा सादर करण्याची विनंती. ताई माऊली आणि साथीला रागिणीताई पाहिजेच. या रागिणीताई.
आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू सदायंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू तुडा विठे मानामुई विराजित वन मारी विराजित वन मारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू दरवा संत समागमो प्रगटला आत्मारामू दरवा संत समागमो प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू आता दोन्ही अर्थ घबाड मिळालेलं दिनू आज सोनियाचा दिनू म्हणजे आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आहे सोनियाचा दिवस आहे आणि खास करून दिनू ज्यांचं नाव दिनू आहे त्यांच्यासाठी खास दिवस आहे आजचा आणि दिनू नाव माझं पण आहे पण घबाड योग जो असतो तो असा असतो ध्यानी मनी नाही काही नाही सद्गुरूंचे आदेश होतात सद्गुरूंना आता त्यांच्या समोर सुद्धा मी नव्हतो पण त्यांना आदेश झाले आणि त्यांनी मला सांगितलं आज इकडे यायचं तुम्ही आरती करायची अहो हे शब्द मी ऐकले आणि काय सांगू खरोखर कृपा आहे बघ स्वामी खरोखर आपली कृपा आहे आणि सांगायचं म्हणजे हे लक्ष्मीनारायण ह्यांच्यामध्ये चर्चा चालली होती की पहिल्यांदा दिवे लावायचे का आरती झाल्यानंतर दिवे लावायचे आणि आम्ही तिथं ऐकत होतो चर्चा कशी चाललेली छोटासा संवाद होता तो आणि कळेल आपण आता दोघ जण म्हणायला लागलेत एकदा आरती झाल्यानंतर लावे एकदा आरतीत पूर्वी लावूया स्वामींनी तिथं बघितलं आणि त्यांनी कौल दिला सगळीकडचेच लाईट गेले मग इथं दीप प्रज्वलन केलं आतमध्ये मंदिरामध्ये सगळे दिवे लावले गेले त्या दिव्यांच्या प्रकाशात लखलख चंदेरी प्रकाशामध्ये श्री स्वामींची आरती करायला मिळणारे आजचे भाग्यवान सेवेकरी अति भाग्यवान सेवेकरी जे आहेत मी आपल्या समोर आहे दिनेश हल्ल्या आणि माझी सहचारिणी सौ शुभांगी हल्ल्या असं भाग्य मिळावं
आम्हाला सगळ्यांना, संपूर्ण स्वामी परिवाराला असे मी स्वामींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि जे जे ज्येष्ठ अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. असेच आपले कृपाशीर्वाद आम्हा उभयतावर राहावेत आणि माझ्या उभयतावर नव्हे फक्त, तर आपल्या सगळ्यांवर राहावेत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो, सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा जो हा महोत्सव आपण बघतोय, ही सजावट जी केलेली बघतोय, सुंदर सजावट, याच्या मागे किती कष्ट आहेत आपल्याला माहीत असतील किंवा माहिती नसतील. माझ्यासारख्यांना माहीत नाही, जे इथं बघतात त्यांना माहिती आहेत कष्ट किती आहेत ते. असे अपार कष्ट ज्यांनी केले. तर आता सगळ्यांची नावं तर काही घेणं शक्य नाही, पण मी इथे जे बघत होतो तर ते असं मला प्रेमळ ध्वज देत होते. आमचं नाव तुम्ही सांगायचं नाही, सद्गुरूंनी तर मला सांगितलं सगळ्यांची नावं सांगायला पाहिजे तुम्ही. आता पंचायत लागली तर माझी वैशालीताई म्हटलं माझं नाव सांगायचं नाही, गौरीताई म्हणतात अजिबात नाव नाही सांगायचं, येमुलताई म्हणतात माझं नाव तुम्ही अजिबात घ्यायचं नाही, नुपूरताई म्हणतात की मी ह्याच्यापासून फार दूरच आहे, सुरेखाताई म्हणतात मला ह्याच्यामध्ये वेळ नाही, तुम्ही अजिबात काय बोलायचं नाही, प्रीतीताई अर्थात भारतीताई ते न बोलता फक्त डोळ्याने सांगतात, त्याची भाषा अनंतरावांना माहिती आहे. मग मला हळूहळू पण कळलं, सगळेजण म्हणतात तो कोणाची नावं सांगायची नाही. माझी पंचायत झाली, मग नावं सांगायची का नाही सांगायची, पण नको नाही सांगत. सद्गुरू मला फक्त माफ करा, मी काय कोणाची नावं सांगत नाही, पण फक्त असं म्हणतो की ज्यांनी ज्यांनी इथं कष्ट घेतलेले आहेत तर त्यांचे आभार मानायचे का नाही मानायचे आता ते बघा, तो एक प्रश्न आहे. कारण ते म्हणतात माझं घरचंच काम आहे, माझंच काम आहे, पण तरी सुद्धा औपचारिकरित्या कोणाचंही मी इथं नाव घेत नाही. मनीषा कोणाचंही इथं नाव मी घेणार नाही इथे, पण तरी सुद्धा हेमाताई मला कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये. पण नाही काय काय नावं राहून जातात म्हणून कोणाला तरी राग येतो, त्यामुळे मी नावच घेत नाही कोणाची, नकोच. स्नेहलताई बघा ना काय पंचायत इथं उभारलं की फारच पंचायत करतात सगळे हे मंडळ. तर ह्या सगळ्यांचे मी स्वतः आभार मानतो, सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आणि आता नुपूरताईंचं नाव निघालं आता इथे, तर नुपूरताई आहेत मला वाटतं कुठेतरी. नुपूरताई मला दिसत नाही. हा नुपूरताई कसलं घवघवीत यश मिळवलं, प्रचंड काहीतरी असं जे आपल्या सामान्यांना जे जमत नाही असं त्यांनी यश मिळवलं. एकदा नाही तर दोनदा मिळवलं. इथं एक तुम्हाला एक ट्रॉफी दिसते का बघा, हे असं मुकुट जो म्हणतात तो, आता तो मी तुम्हाला दाखवतो मुकुट. या नुपूरताई इथं पुढे या आणि तो जरा मुकुट दाखवा बरं, तो काय आहे ते, आणि तो जरा घालून पण दाखवा, जरा बरं वाटेल. आणि ते पण आणि त्या हातात काहीतरी तुम्हाला पदक ते काहीतरी आहे ना, ट्रॉफी मुकुट, आणि ते गळ्यामध्ये काय घातले. तर आता काय काय म्हणतात की बा मला तर काय त्यातलं काय कळत नाही. हे ज्या प्रचंड घवघवीत यश मिळवले त्याच्यामध्ये अपार कष्ट असतात. कुठलीही गोष्ट मिळवायची म्हणजे त्याला प्रचंड कष्ट लागतात आणि मुख्य म्हणजे साधना लागते. कुठल्याही गोष्टीला आपण इथं मंदिरात येतो त्याला साधना करतो, साधना करतो. हे जे एखादं कुठलं तरी यश मिळवायचं असतंय तर त्याला साधना होतं. हे मला वाटतंय सौंदर्य स्पर्धेमधलं हे प्रचंड मिळालेलं यश. आता मी नुपूरताईंच्याकडे माईक देतो आणि त्यांनी त्याच्याबद्दल सांगावं असं मी विनंती करतो. नुपूरताई आपण बोलायला काय हरकत नाही. स्वामी, फॅशन मॉडेलमध्ये ही स्पर्धा होती, पेजंट वॉक वगैरे असतो त्याच्यामध्ये. आणि सिद्धी फाउंडेशन म्हणून संस्था आहे,
त्यांच्यातर्फे त्यांनी एक ऑर्गनाईज केली होती. त्याच्यामध्ये फर्स्ट रनरअप मला 2दा मिळाले. सौंदर्य स्पर्धा, ब्युटी कॉम्पिटिशन जे असते तर त्याच्यामध्ये एकदा नाही 2दा यश मिळालं. माणसाला कसं एकदा यश मिळतं, खूप प्रयत्न करून एकदा यश मिळतं, पण ते यश टिकवायचं जर असेल तर त्याला मात्र फार सातत्य असावं लागतं, फार साधना करावं लागतं, फार कष्ट घ्यावं लागतं. नुपुरताई, संपूर्ण स्वामी परिवारातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि असंच यश आपल्याला मिळो. आणि हे रनर्स अप आता चॅम्पियन ट्रॉफी पाहिजे. ही चॅम्पियन ट्रॉफी पुढच्या वर्षी नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. असा हा आपला दैदिप्यमान सोहळा, अन्नकोट आणि दीपोत्सव, डोळ्याचा पारणं फटतंय, दिवे सगळे लखलख करायला लागलेले आहेत आणि ह्या तेजोमय प्रकाशात इथं अण्णांसम जे आहेत, अण्णांच्या बरोबरीने कार्य केलेले जे आहेत इथं उपस्थित आहेत, त्याच्यासाठी खास उपस्थित आहेत. आबा, आबा हा शब्द कसा आहे माहिती का? आई आणि बाबा यांना जोडणारा जो शब्द आहे तो आबा. आजोबा म्हणतात त्याला, खरं आजोबा. आई आणि बाबा यांना जोडणारा जो शब्द तो आजोबा. आपल्या परिवारातील ज्येष्ठ अधिकारी, ज्येष्ठ स्वामीभक्त, ज्येष्ठ स्वामीसेवक आणि सेवा कशी करावी, कसं करावं, अगदी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना बारकाईने कसा विचार करायचा असतो, तर त्याचा आदर्श म्हणजे आबा. आणि इथं आबा आलेत तर त्यांना आम्ही काही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण तत्पूर्वी आपण त्यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार करायला मी सद्गुरू दादांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आबा आलेत आणि आबांचे विचार ऐकण्याची आम्ही संधी नाही सोडणार, म्हणून मी आनंदाने विनंती करतो की आपले विचार आम्हाला ऐकावे. श्री स्वामी समर्थ. स्वामी हो, स्वामीच्या चरणी आणि गुरुवारी अण्णांच्या चरणी माझं त्रिवार वंदन. खरं तर हा मला वाटतं कार्यक्रम दादांनी मला 7 तारखेला आहे असं सांगितलं होतं, पण तेवढं तुम्ही नाही तर मग हा कार्यक्रम होणार नाही. पण असं नाही काय, परंतु मग 14 तारीख दादा म्हणाले 14 तारखेला कार्यक्रम होईल, तुम्ही कुठल्या परिस्थितीत यायला पाहिजे. आता मी खरं तर खूप लांब, म्हणजे मी मालवणला गेलो होतो, गावी गेलो होतो. म्हणजे आमच्या आता मागच्या वेळेला मी आलो तेव्हा सांगितलं होतं महत्त्वाचं बारसं होतं, पण सावंतवाडीला आम्ही गेलो होतो. का तिथून परत येणं एवढं अवघड होतं मला. परंतु मी गेल्या वर्षी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये मी आलो होतो. तसं पाहिलं तर मी सातत्याने इथे पुण्यात असल्यानंतर मी या ठिकाणी आपली हजेरी लावतो, माझी उपस्थिती नोंदवतो आणि स्वामी सेवा मनापासून मला करायला आवडते, त्यामुळे मी ह्या ठिकाणी येतो. पण या ठिकाणी आल्यानंतर हा जो काय प्रकार होतो ना, तो मला दादा खरंच मला ते पटत नाही. तुम्ही माझा प्रत्येक वेळेला मला शाल श्रीफळ देता, मी हा तुमच्या परिवारातला, या कुटुंबातलाच एक आहे, मग मला हे असं वेगळं कशासाठी करता तुम्ही?
मला थोडंसं ते म्हणजे थोडंसं बरं वाटत नाही की तुम्ही हा प्रत्येक वेळेला मला शाल श्रीफळ देता, म्हणजे मला तुम्ही परक बांधता असं मी म्हणतो. मी मात्र मला परका मानत नाही. मी ह्या कुटुंबातलाच एक आहे, याच परिवारातला एक आहे, म्हणून मोठ्या आवडीने आनंदाने मी या ठिकाणी येतो. यापुढे असं काही करू नका की मला थोडंसं ते मनाला माझ्या पटत नाही की मी एक स्वामी सेवेकरी तुमच्यातलाच आहे आणि तुम्ही असं हे करणं मला माझ्या मनाला ते पटत नाही. या ठिकाणी आज आपण दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आणि अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. मला या ठिकाणी यायला संधी मिळाली आणि या ठिकाणी मी आलो. आपण सर्वांनी माझं स्वागत केलं, मला खूप बरं वाटलं. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही, कारण मला खरं तर माझ्यापेक्षा मला दादांचं प्रबोधन ऐकायला जास्त बरं वाटतं. म्हणजे ज्यावेळेला मी इथे गुरुवारचा नसतो आणि व्हॉट्सअपवर मला आमचा जो ग्रुप आहे स्वामी समर्थ दादांनी स्थापन केलेला तो ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती ते हे सर्व फोटो आणि हे सर्व दादांचं सगळं प्रबोधन त्या ठिकाणी मला ऐकायला मिळेल. अगदी दर गुरुवारी मला थोड्या वेळाने आणि त्यांच्याकडून ते जाईल. थोडा वेळ मला मिळालं की मी रात्री घरी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते ऐकतो. दादांचे विचार, दादाचं प्रबोधन मला खूप आवडतं. तेव्हा मी माझा जास्त वेळ न घेता दादांना प्रबोधनासाठी मी विनंती करतो आणि त्यांनी एक सुरू करावं अशी मी त्याला विनंती करतो. स्वामी. श्री स्वामी समर्थ. आबांनी सांगितलं की मी इथं आल्यानंतर माझा सत्कार करू नका, मला शाल श्रीफळ देऊ नका, असं काय करू नका, मला परक वाटतं. तर मी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना एक छोटासा बारीक एक प्रश्न विचारतो. आपल्या घरी जेव्हा म्हणजे आता कसं साधारणतः आता ही एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, विभक्त कुटुंब पद्धती आहे. नोकरीमुळे किंवा काही व्यवसायामुळे आपण घरापासून दूर जातो आणि आपले आई वडील, आपले ज्येष्ठ जे आहेत ते दुसऱ्या गावात राहतात आणि ते गावाहून आपल्या घरी येतात. आबा आपल्या घरी येतात आणि मग घरी आल्यानंतर आपण आपले जे ज्येष्ठ आहेत, आई वडील आहेत, कोण जे असतील, भाऊ असतील, बहीण असेल, तर त्यांचं आपण स्वागत करतो. त्यांना आल्यानंतर त्यांना काही गोडधोड करतो घरामध्ये आणि आपल्याला जमेल तसं म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार आपण त्यांचा सन्मान करतो. म्हणजे शाल श्रीफळ म्हणा किंवा एखादा पोशाख किंवा जे काय असेल ते त्या पद्धतीने करतो. ही काय चुकीची पद्धत आहे का हो? आपल्याकडे उत्तर पाहिजे मला. चुकीची आहे का पद्धत? ही चुकीची पद्धत नाही. सगळेजण नाही नाही म्हणा ना, काय चुकीची आहे का? सन्मान केलाच पाहिजे. मी तुमच्यातलाच एक कुटुंबातला आहे की नाही सांगा, ह्या परिवारातलाच आहे की नाही. मग मला ही वेगळे मी प्रत्येक वेळेला येतो, प्रत्येक वेळेला असं बरोबर नाही ना. एकदा सुरुवातीला गेला सगळ्यांच्या समोर मला आनंद वाटला, पण हे प्रत्येक वेळेला मला मग ते माझ्या मनात अशी परकेपणाची भावना निर्माण होते. म्हणून तुम्ही असं करू नका असं मी म्हणतोय. आता बघू, आता शेवटी कसं की जे काय ठरवणार आहे ते श्री श्री सद्गुरू दादा महाराज ठरवणार आहे. आम्हाला तर असं वाटतं बाबा की जे आहे ते चाललंय ते बरोबर चाललेलं आहे आणि आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा, आम्हाला कृतकृत्य करावं आपण. आता मी श्री स्वामी समर्थ. आजच्या ह्या सोहळ्यामध्ये मी माझी सहचारिणी सौ शुभांगी हल्याळ यांना मी इथं आमंत्रित करतो आणि जे तिने स्वतःने रचलेलं जे गीत आहे ते इथं सादर करण्याची विनंती करतो. सौ शुभांगी हल्याळ. सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली, आम्हाला खूप आनंद होतो आणि ही संधी अजिबात न दवडता मी पूर्ण गाणं न म्हणता, कारण प्रबोधनासाठी सगळेजण थांबलेले आहेत, त्यामुळं सगळं पूर्ण गीत न म्हणता फक्त 2च सरी मी त्यातली म्हणून दाखवणार आहे. समी. जय पताका
श्रीदादांची झळकते अंबरी, हो झळकते अंबरी. स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहेत अंतरी. जय पताका श्रीदादांची झळकते अंबरी, स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहेत अंतरी. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यास घे. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यास घेऊन नित्य निरंतर सेवा करीती खंडन सावा ध्यास हा मनी. नित्य निरंतर सेवा करीती खंडन सावा ध्यास हा मनी. स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहेत अंतरी. माय पित्यांची गुणग्राहकता किती वर्णावी या जयगीता. माय पित्यांची गुणग्राहकता किती वर्णावी या जयगीता. नाव विजय हे सार्थकी आता, नाव विजय हे सार्थकी आता. धन्य असतील माता पिता, धन्य असतील माता पिता. गुरु कृपेचा वास अंतरी, गुरु कृपेचा वास अंतरी. स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहेत अंतरी. स्वामी आहेत अंतरी. स्वामी आहेत मंदिरी, स्वामी आहेत अंतरी. नमस्कार, जय जय स्वामी समर्थ. मी महेश शेठ, राहायला शनिवार पेठेमध्येच आहे. या शनिवार नारायण सदाशिव या विभागाची माझ्याकडे राष्ट्रीय सहस्व संघाची कार्यवाह म्हणून जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या आपल्या सगळ्यांना अयोध्येमध्ये या प्राणप्रतिष्ठेकरता खरं तर आमंत्रणाचे कलश हे सगळ्या विविध अख्ख्या देशभरामध्ये आलेले आहेत. आणि त्या अक्षदांची वाजत गाजत मिरवणूक ही आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता रहाळकर राम मंदिर जे आहे सदाशिव पेठेमध्ये, तिथून मोदी गणपती जे मंदिर आहे आपल्या जवळचं, त्या मंदिरामध्ये आपण तो अक्षदांचा जो कलश आहे तो आणणार आहोत. या रविवारी 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता अशी त्याची वेळ आहे. येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता सज्जनगडचे रामदास स्वामी महाराजांचे जे 10वे वंशज आहेत त्यांच्या हस्ते त्या कलशांचं पूजन होईल. आणि ते कलश आपण पालखीमधून छोटीशी मिरवणूक काढून मोदी गणपती मंदिरामध्ये आपण तो कलश, अक्षरांचा कलश अयोध्येतला आलेला तो आपण ठेवणार आहोत. आपण सर्वांची उपस्थिती त्या यात्रेकरता ही आपल्याला अपेक्षित आहे. आपल्या देशाचा एक फार मोठा दिवस हा तो असणार आहे. 22 जानेवारीला तर आपण तो साजरा करूया, पण ज्या अक्षदा आपल्या प्रत्यक्ष जवळपासच्या वस्तीमध्ये मंदिरामध्ये आल्यात त्याचं दर्शन घेण्याकरता
आपण आवर्जून द्यावं. या अक्षदा म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे अयोध्येमध्ये आमंत्रण आहे, पण 22 तारखेला सगळ्यांना काही अयोध्येमध्ये जाता येणं शक्य नाही. पण पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जसा वेळ होईल त्या वेळेप्रमाणे आपण अयोध्येमध्ये आवर्जून त्या प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला जाऊयात. उद्याच्या ह्या संदर्भातली जी रविवारी आपली जी यात्रा होणार आहे त्या संदर्भात एक छोटीशी बैठक, त्याच्याचं थोडंसं नियोजन करण्याकरता उद्या संध्याकाळी 8 वाजता गोगटे शाळेमध्ये त्याची एक छोटीशी बैठक आपण म्हटलेली आहे नियोजन करण्याकरता. आपल्यापैकी अधिकाधिक जणांनी जर त्या नियोजनामध्ये सहभाग दाखवला तर आपली यात्रा ही अधिक चांगल्या पद्धतीने होईल. यात्रेमध्ये प्रत्यक्ष ह्या इथले सगळे उपस्थित मान्यवर हे सुद्धा विशेष प्रमुख पाहुणे म्हणून असतील, दादासाहेब असतील, बाकी सगळे असतील. आपल्या सगळ्यांच्या माहितीमधले योगेशजी सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला जर काही सुचवायचं असेल, शंका काही असतील तर योगेशजींची सुद्धा बोलायला हरकत नाही, जेणेकरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वाजत गाजत त्या अक्षता ज्या आहेत त्या आपल्या भागामध्ये आणूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे की मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा महिना हा आपण समजला जातो. हा भगवान विष्णूंचे अवतार जे आहे श्रीकृष्ण, श्रीराम, त्यांची सेवा जेवढी आपल्याला करता येईल तशी आपण सेवा करायला काही हरकत नाही. आता आदरणीय श्री महेश शेठ यांनी एक निवेदन इथं केलं, तर ते निवेदन म्हणजे काय होतं, ती सेवाच होती ना, श्रीरामांची सेवा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा घडती आहे, हे आपल्या पुण्यच म्हणायला पाहिजे. तर मी सगळ्यांना असं योगेश शांडेले, महेश शेठ यांच्याकडून यांच्यातर्फे मी विनंती करतो, जास्तीत जास्त संख्येने आपण त्यांच्या या कार्यात सहभाग लावूया. श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण ज्याची वाट पाहत आहोत, श्री श्री सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. आवडीचा विषय मिळाला बोलायला श्रीकृष्ण. आत्ताच उल्लेख झाला कार्तिक महिना, मार्गशीर्ष महिना. बघितलं आपण वर कधी बघितलं आकाशाकडं, ढग विरहित आकाश. ढग असला एखादा पुंजका पांढरा, बाकी सगळं निळा. जणू काही संपूर्ण त्या आकाशाने निळाही पांघरलेली आणि तो निळा रंग, लालेला निळा रंग असलेला, म्हणताना सावळा म्हणतात त्याला, पण तो निळा श्रीकृष्ण. गोजुरण बाळ, कपाळावरती ते गंध काढलेल्या केशराने, हातात वाळे, पायात वाळे, बाल लीला करत करत कधी मोठा झाला गोकुळवासियांनाही समजलं नाही. आणि आता तर तो बाळ गाई उरं घेऊन तो चरायला सुद्धा जातोय बरोबर. सवंगडी आहेत पेंद्यांसारखे, बलराम आहेत मोठा भाऊ, गुरं हाकत हाकत निघालेले आहेत. नेहमीचा रस्ता आहे. काही वेळेला रानात जायचं, काही वेळेला गोवर्धनावर जायचं. गोवर्धन पर्वत बघितला, हिरवीगार पूर्ण पर्वत, उंच. वृंदावनपासून आत्ता सुद्धा वृंदावनपासून जवळ आहे, एक 20-22 किलोमीटर वरती असेल मथुरा आणि वृंदावनाच्या मध्यभागी. त्या काळी तो फार उंच होता, विस्तृत प्रमाणावरती होता. हिरवीगार पूर्ण, औषधी वनस्पतींनी भरपूर झाडं, प्यायला पाणी मुबलक तिथे. आणि मग गाई गुरं तिथे सोडायची. आणि मग एकदा झाडाखाली बैठक मारली की सगळ्यांचा एकच हट्ट असायचा, श्रीकृष्णा बासरी. आणि मग जे ध्यान होतं श्रीकृष्णाचं बासरी वाजवतानाचं, आपण बघा डोळ्यासमोर आणा, बसलाय श्रीकृष्ण, पितांबर नेसलेलं आहे, हसत मुखाने एकदा डोळे मिटले, बासरीला तोंड लावलेलं आहे. आणि मग त्या मंजूळ ध्वनीची सुरुवात होती. डोळे केस हवेवरती विरू असे ते हलतायत, सगळेजण कपाळावरती ते केस येत आहेत.
मध्ये सोडा एका हाताने बाजूला करतो, मध्ये त्याचा डोळे उघडून बघतोय, डोक्यात ठेवलेलं मोरपीस इकडे 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 इकडे, सतत ते हालतंय. मोरपिसाकडे लक्ष जातच नाही पण कोणाचं. सगळ्यांचं ध्यान आहे फक्त श्रीकृष्णावरती. त्या इतकी मंजूळ धून, सकाळच्या वेळचा हवेतला गारवा, सकाळच्या वेळचं प्रसन्न वातावरण, मंद अगदी झाडं पण डोलतायत ती धून ऐकून, वेली डोलतायत. गुरं सोडायला जी चरायला गेलेली होती ती गुरं सुद्धा काही वेळाने परत येऊन बसतात तिथे. इतकं त्या बासरीमध्ये मोहकपणा असतो तो. काय काय सवंगडी खेळायला जात आहेत, श्रीकृष्ण पण त्यांच्याबरोबर जातोय. हे सगळं घडतंय का गोवर्धन पर्वतावरतीच. हा संपूर्ण कालखंड 1 दिवसाआड 2 दिवसाआड तिथे तो नेहमी असा घडायचाच तिथे. आणि हळूहळू बघता बघता संध्याकाळ कधी होती कळत सुद्धा नाही लोकांना. मुलं खेळण्याच्या नादामध्ये, श्रीकृष्ण बासरीच्या नादामध्ये. आणि त्या काळातली संध्याकाळ, आत्तासारखे दिवे नव्हते. सूर्य मावळतीला झुकलाय. गोकुळामध्ये मुलं परतायचे सगळेजण तर वाट बघायला लागलेले आहेत. श्रीकृष्णालाही जाणीव झाली. बघता बघता संध्याकाळ झाली आहे. त्या संध्याकाळचं खूप छान वर्णन आत्ता परवाच ऐकलं मी. थोडस गाऊन दाखवतो आणि मग त्याचं आपण विस्तृत वर्णन करू. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी, धूळ उडवीत गायी निघाल्या, धूळ उडवीत गायी निघाल्या, शावरंगात वाटा बुडाल्या, शावरंगात वाटा बुडाल्या. परतती त्या सवे पाखरांचे थवे, परतती त्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमे राऊळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी. गोकुळात गोवर्धनावर पर्वतावरून सगळे उतरून निघालेत. गुरं पुढं धावतायत. कुठल्याही गावातला रस्ता जर का आपण डोळ्यासमोर आणला की एक मुख्य रस्ता असतो, आजूबाजूला घरं असतात. गावाच्या त्या बाजूला म्हणजे गोकुळाच्या पलीकडच्या बाजूला सूर्य मावळतीला आलेला आहे. आणि जसं गाव जवळ तसं गुरांनाही घरी जायची घाई लागलेली अशी. गुरं जे गुराखी असतात, जे त्यांचे मित्र असतात श्रीकृष्णाचे, हळूहळू गुरांना ते जोरात हाकायला लागतात. गुरं धूळ उडवत चाललेली आहेत. आणि सावरंगात, शावरंगात, शावरंग म्हणजे मला वाटतं असं की तो गुरांची जे गायींची जी खुरं आहेत ती खुरं, मातीची ती धूळ जी उडती ती तो धुराळा, आणि पलीकडे मावळणारा सूर्य, त्याच्यामध्ये तो रस्ता खालचा जो तो दिसत नाही येतो. संध्याकाळच्या वेळेला वेळ झाली, संध्याकाळची आपापल्या घरी जसं आपण जातो, पक्षी पण परतीला लागलेले. गावातलं वातावरण बघितलं ना, पक्ष्यांचे असं किलकिलाट किलकिलाट, मोठमोठे थवेच्या थवे आपल्याला येताना दिसतात. परत येताना एखादा मोठा औदुंबर असेल, मोठा पिंपळ असेल, त्याच्यावर बसून चिवचिवाट चाललेला आहे.
आणि मग संध्याकाळची वेळ झाली, मंदिरामध्ये दिवे लागणी झालेली आहेत, पुजारी आलेत, भक्त लोक येत आहेत, कोणीतरी घंटा वाजवत आहे. अशा गौरवमय वातावरणात श्रीकृष्णासह सगळे त्या गोकुळामध्ये येतात. गाई उरं पुढं गेली आहेत, पारावर काही लोक बसलेली आहेत, चर्चा चालली त्यांच्यामध्ये. दैवेंद्राची पूजाचा तो दिवस जवळ आलाय म्हणतात. आता नंद आपले जे महाराज आहेत, नंद महाराज, ते कधी आपल्याला आदेश करतील, कशी पूजेची कशी तयारी करायची, कसा उत्सव करायचा. आणि हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण चाललेला असतो, तो थांबतो तिथे, तो विचारतो कसली पूजा. तो म्हणत की दैवेंद्राची पूजा, इंद्राची पूजा आपण करतो सगळेजण. का करतो? नाही, ही रीत आहे म्हणतात, ही वर्षानुवर्षे ही रीत चालत आलेली आहे. श्रीकृष्ण दिसतो तसा नाही. तो म्हणलं तर राजकारणी आहे, म्हणलं तर करता करविता आहे, म्हणलं तर खट्याळ आहे, म्हणलं तर बाग आहे, म्हणलं तर मोहक आहे, म्हणलं तर प्रेमळ आहे. कुठल्या रूपात तो आपल्याला दर्शन देईल आणि कुठल्या रूपात समोरच्याला तो एखादा धडा शिकवेल, काही त्याचा भरोसा नसतो. तो त्यांना सांगता येत नाही. ते जे गावकरी जे पारावर बसलेले असतात त्यांना सांगता येते इंद्राची पूजा का करायची. अरे म्हणतात बाबा तू तुझ्या बाबांना विचार, महाराजांना विचार, नंद महाराजांना. ठीक आहे म्हणतो, विचारतो. घरी आल्यानंतर तो विचारतो त्यांना, महाराज आपण इंद्राची पूजा का करायची. नंद महाराज म्हणतात अरे लल्ला कन्हैया म्हणतात, हे इतके वर्ष चालत आलेली ही रीत आहे. आता काय कळाला, समाज सुधारण्याकरता सुद्धा श्रीकृष्णाने जे काय काम केले त्यातले हे काम जे जुन्या चालीरीती आहेत त्याचा काहीही कुठे खुलासा करता येत नाही, त्या पण त्यांनी बंद केल्या. त्यातली ही एक होती, इंद्राची पूजा बंद करायची. का करायची हे तुम्ही सांगा म्हणतो, त्या मला खुलासा करा. मी सुद्धा मानतो, मी सुद्धा करीन म्हणतो, देवांना मी सुद्धा मानलंय, पण का. नंद महाराज म्हणतात तुझ्या मनात काय. माझ्या मनात म्हणतो तो आपण गोकुळामध्ये ज्याच्या भरोशावर आपण जगतो ते काय आहे. नंद महाराज म्हणतात गोधन. मग गोधन जिथे चरतात ते कुठे जातात, एक तर रानामध्ये किंवा गोवर्धनावरती. मग म्हणतो मग आपण गोवर्धनाची पूजा का नको करायला. गोवर्धन पर्वत तिथे आपल्या गायी म्हशी जिथे चरतात, आपल्याला दूध उत्तर देतात, तिथे आपण जाऊन पूजा करायला पाहिजे. त्या पर्वताची पूजा करायला पाहिजे, तर तुम्ही इंद्राची पूजा का करता. मग ते म्हणतात की खूप मोठा प्रकोप होईल. इंद्रपूजेचा दिवस जवळ आला आणि तू जर का असा हट्ट केला तर खूप मोठा प्रकोप होईल. काय प्रकोप होईल मी बघून घेईन म्हणतो काय होईल ते. कारण हळूहळू कसं त्या गोकुळामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने काय लीला केलेल्या असतात. बालवामध्ये काही राक्षसांना मारलेलं असतं, पुतनासारख्या राक्षसरीला मारलेलं असतं. त्यामुळे श्रीकृष्णावरती आता लोकांचा भरोसा, लोकांचा विश्वास. ठीक आहे म्हणतात, बघ पण काही झालं तर तू जबाबदार. ठीक आहे म्हणतो, तुम्ही उद्या सगळ्या गोकुळवासियांना सांगा की आपण गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनावरती अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या मला माहिती आहेत, आणि त्याच्या मागची आणखीन एक कथा अशी आहे की ती कोणालाच माहिती नसेल. ते म्हणतात कुठली कथा. तो म्हणतो मी उद्या सगळ्या गोकुळवासियांना ते सांगीन. दुसऱ्या दिवशी परत सभा भरती, गावामध्ये श्रीकृष्ण बोलायला उभा राहतो. तो सांगतो गोवर्धन पर्वताचं महत्व सांगतो आणि त्याचा संबंध मागच्या जन्मामध्ये कसा आला तर ती पण तो कथा सांगतो. मागच्या जन्मात म्हणजे ज्या परमात्माच्या अगोदरचा अवतार, श्रीकृष्णाच्या अगोदरचा अवतार होता प्रभू रामचंद्र. मग प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये गोवर्धन पर्वत त्याचा सहभाग कसा आला. त्याच्यावर लक्ष्मण बेशुद्ध पडलेला होता आणि त्याला शुद्धीवर आणण्याकरता जेव्हा हनुमंताला पाठवलं होतं की औषधी जडीबुटी तू घेऊन ये द्रोणागिरीवरती जाऊन, तर त्यावेळेला चुकून हनुमंताने गोवर्धन पर्वत उचलून तिथे आणला होता. आणि हा पर्वतावर ही वनस्पती नाही हे समजल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली की हा पर्वत जिथे होता तिथे नेऊन ठेवा.
आणि गोवर्धनाला त्यावेळेला खूप दुःख झालं की देवा म्हणतो मी इथे आलो आणि मी तुमची सेवा करू शकत नाही, मला खूप दुःख होतंय. ते म्हणतात तू काळजी करू नको, पुढच्या अवतारामध्ये तुझा उद्धार नक्की करणार आहे, मीच करणार आहे. आणि मग श्रीकृष्णाचा म्हणजे जेव्हा पुढचा अवतार जो झाला तो रामचंद्रानंतर श्रीकृष्ण अवतार, श्रीकृष्ण अवतारात त्या गोवर्धन पर्वताचा उद्धार त्याच्या हातून करायचा ही त्यांनी गोष्ट सांगितली सगळ्यांना. आणि आपण गोवर्धन पर्वताचीच पूजा करायची, इंद्राचा प्रकोप जो होईल तो निस्तारायला मी समर्थ म्हणून सांगितलं. सगळी तयारी झाली, गोकुळवासांना पटलं, कान्हा बरोबर आहे म्हणल्यानंतर कुठलेही आपल्याला संकट कुठलंही येणार नाही, आणि आलं तरी कान्हा आहे म्हटल्यानंतर तो बघून घेईल. विश्वास, आपण कुठलंही संकट आलं की आपण जसं म्हणतो महाराज आहेत. सगळे गोकुळवासी निघाले. इकडं इंद्र पूजेचा मान हिरावला गेला म्हणून साहजिकच देवेंद्र चिडला. त्यांनी वायुराजाला आमंत्रित केलं, पर्जन्य राजाला आमंत्रित केलं, आणि तुम्ही गोकुळवरती असे तुटून पडा, असं पर्जन्य वृष्टी करा की संपूर्ण गोकुळ तिथे ते बुडून जाईल. माझा जो अग्रपूजेचा मान आहे तो श्रीकृष्णांनी डावललाय. गोकुळवासियांना नक्कीच कुठेतरी याचा धडा शिकवला पाहिजे. आसमानी संकट काय असतं ते तुम्ही दाखवून द्या. आणि जसे गोकुळवासी गाव सोडून वेश ओलांडून पर्वताकडे जायला लागले तसतसं आकाश जे निरभ्र होतं तिथे आभाळ तयार झालं, ढग तयार झाले, आणि अक्षरशः जलधारा बादलीने पाणी होता होत अशा त्या कोसळायला लागल्या. त्या प्रचंड विजांचा कडकडाट, आणि दुपारच्या वेळेलाच रात्र होईल इतका काळोख पडला होता. लोक, जनावर जे काय असेल भयभीत होऊन इकडे तिकडे बघत बघत श्रीकृष्णाने सगळ्यांना आज्ञा केली, भराभरा तुम्ही पर्वताच्या त्या पायथ्याशी चला, गोवर्धनाच्या पायथ्याशी चला. सगळ्यांना त्यांनी सूचना देऊन 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 पुढे बोलून सगळ्यांना पायथ्यापर्यंत आणलं. आता ते काय करतात, पाऊस तर पडतोय, समोर दिसतंय गोकुळावरती सगळे रस्ते जलमय झालेले आहेत. गुडगाभर म्हणता म्हणता पाणी कमरेच्या वर गेलेलं आहे, घरातनं पाणी शिरतंय, पाण्याचा ओघ त्या प्रचंड आहे. काही घरांचे ते गोठे नुसते कुडाचे वर आहेत, ते गोठे वाहून जायला लागलेत. गोवर्धन पर्वताच्या जेमतेम पायथ्यापर्यंत श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक संरक्षित ठिकाण देतो, तुम्ही मला फक्त मदत करा. बघा कसा नामानिराळा, म्हणजे करणार तोच. गुराखी म्हणलं की जवळ काठी आली. पुरुष जे होते त्यांनी, त्याचे जे मित्र होते गुराखी होते, त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी गो त्या पर्वताभोवती सगळे उभे राहा, आपापल्या काठ्या लावा, आपण पर्वत वर उचलू म्हणतात. उचलणार हाच, ते सुद्धा करंगळीवरती. पण परत मी कुठे नाही, मी कशात नाही, हे नेहमीचे त्याचा स्वभाव. सगळ्यांनी काठ्या लावला, प्रत्येकाला वाटलं आपण पर्वत उचलतोय, आपण पर्वत उचलतोय. अगदी दातोट खाऊन असे ते उचलायला लागले ते. हा एक भ्रम असतो, म्हणजे करता करविता वेगळे असतात. काही लोक कुठल्याही कार्यात बघा आता पुढं 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 असं वाटतं की हे माझ्याशिवाय आता हे कार्य नाहीच, असं काही काही जणांना वाटत असतं. ते सगळे गोकुळवासी की ते गुराखीवर काठ्या लावून उचलतात, पर्वत उचलला जातो. श्रीकृष्णाने करंगळी लावलेली असतेच ती, आदुर स्वरूपात ती ताकद पर्वत उचलायला ती मदत करते. सगळे गोकुळवासी त्या पर्वताच्या खाली, सगळे गुरं, माणसं, पुरुष, मुलं, बायका, सगळेजण पर्वताखाली सगळ्यांना बोलवतो. सगळ्यांना तिथे आरामशीर इथे राहा म्हणतो तुम्ही, कारण हे किती दिवस होणार आहे हे मला माहिती आहे. हा जो आसमानी संकट आहे मला माहिती आहे. ते अखंड 7 दिवस पाऊस पडत असतो. त्या 7 दिवसामध्ये किती पाणी आलं असेल, गोकुळ कसं राहिलं असेल, आपण नुसता विचार केलेला बरा. 7 दिवसानंतर शेवटी इंद्र राजांना समजतं की श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत, आणि ते श्रीकृष्ण तर आपल्याला नमणार नाही. जरी श्रीकृष्ण अवतार असला तरी तो आपल्याला नमणारा नाही येतो. माघार घेतली त्यांनी, पाऊस थांबवला.
गोकुळ जसं होतं तसं परत करून दिलं. श्रीकृष्णांनी सगळ्यांना सांगितलं, गोकुळवासींना चला, पर्वताची पूजेची वेळ झालेली. सगळे पर्वताच्या बाहेर आले. पर्वत परत जागेवर ठेवला गेला. पर्वताची पूजा केली. सगळेजण आनंदाने आपल्या परत सगळे गायी म्हशी आपल्या गुरांचा सगळेजण परत गोकुळवासी परत आले. आणि मग मधल्या ह्याच्यात घरी आल्यानंतर संध्याकाळची वेळ असेल ती यशोदेनी भरा 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 लगेच स्वयंपाकघराचा ताबा घेतला. पदार्थ बनवायला सुरुवात केली. आणि पदार्थ किती बनवले? 56 पदार्थ बनवले. मग 56च का? कारण ती त्या श्रीकृष्णाला दिवसातनं, मी मागे म्हणलं तर दिवसाचे 8 प्रहर असतात. 8 प्रहर ती श्रीकृष्णाला भरवायची. श्रीकृष्णाकरता खाणं तिथे तयार असायचं. जरी तो जंगलात गेला, गुरं चरायला गेला, तरी त्यावेळेला त्यांनी तिथं तो डबा म्हणा किंवा शिदोरी आपण ती बरोबर दिलेली असायची ती. आणि कान्हा 7 दिवस पर्वत उचलून उभा आहे. दिवसाचे 8 गुणिले 7 56 असं ते गणित आहे. म्हणून तो 56 भोग. आणि ही प्रथा प्रचलित झाली. ती प्रथा आपण आजपर्यंत जसं होईल आपल्याला इथे आपल्या मंदिरामध्ये सुद्धा, की अनेक बाहेर धार्मिक जी मंदिर आहेत तिथे ती पाळली जाते. पदार्थ 56 पेक्षा जास्ती असतात, पण आपण म्हणताना म्हणतो की 56 भोग. आणि ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा कधी अक्कलकोटमध्ये जेव्हा विचार होईल, जेव्हा अक्कलकोटमध्ये ह्या गोष्टी निघतात, तेव्हा महाराज त्यांना म्हणायचं की मीच राम होतो, मीच श्रीकृष्ण होतो, मीच परशुराम होतो. कलियुगामधलं आपलं जे ब्रह्मांड नायकाचं जे दैवत आहे आपल्याकडं, ज्यांच्या चरणी आपण लीन असतो, आज त्यांच्या चरणी ही सगळी सेवा आपण अन्नकोट आणि दीपोत्सव ठेवलेली आहे. आपलं प्रबोधन मी इथे थांबवतो आणि आपण स्वामींचा जय जयकार करू. पालखी सोहळ्याला तशी सुरुवात होईल. पालखी सोहळ्यानंतर आपल्याला जागेवर तिथे प्रसाद मिळणार आहे. आज फक्त बसायची व्यवस्था न करता जो मिळेल तो प्रसाद आपण एकतर उभं राहून खाता येईल किंवा मग आपल्याला घरी जाऊन नाही. स्वामींचा आपण जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.